अय गाववाले, गुड मॉर्निंग. काय म्हणतो मॅनेजमेंट? मजेत ना? मी पण एकदम मजेत. आज आहे वर्क फ्रॉम होम, सॅटर्डे आज. आता वॉकला जाऊन आलो. आता म्हणलं आपलं जरा काम कुठपर्यंत झाले ते जरा बघावं. कामात हे सगळं हे झालं आपलं, काय म्हणतात त्याला, खाली सगळं हे हातरून घेतलं. सोलिंग, पिचिंग, फुटवर काय तर म्हणतात, बरंच काय काय म्हणतात ते काम झालं. थोडी डबर अजून लागणार आहे, ती आज उद्यामध्ये अरेंज करायची. बाकी ऐकू फोन पडला असतात. बाकी विटा आलेत काल, एवढं विटत. येस. आणि बाकी काय नाही. बाकी आता आवरून जर जाणार आहे सातारला. वर्क फ्रॉम होम जरी असलं ते सातारमधूनच काम करणार आहे, जाधवांच्या ऑफिसवरनं. कारण मला जरा डॉक्टरकडे पण जायचे. मला जरा मध्यंतरी झालेली नागिन, तर ती जरा बरी झाली, पण जरा पाय दुखते म्हणून मला जरा डॉक्टरांकडे जाऊन येऊ. डॉक्टर म्हणलेले जर काय वाटलं तरी तो चलो फिर झालं सगळं. कल्टी मारते आवरून. लय बेकार चेपत आला काय. त्या दवाखान्याची सिस्टीम आहे सॅटर्डेला. नंबर जो आहे तो सकाळी 9पर्यंत लागला आणि वॉकवरनंच 9 वाजता आलेलो. त्यामुळे एवढं स्पीडमध्ये आलो चेपत, कारण ब्लॉक करायला पाहिजे होतं, पण गडबडीत आवडलं पडतं आणि आलो. चला नंबर तर लावलाय. साधारणतः मला वाटतं एक 12पर्यंत येईल नंबर. आता तरी खातो आणि जातो ऑफिसवर जातो. चल. कसं आहे आमच्या मित्राचा बॅनर, हा अख्खा वर्ड रंगवलेनाच केलाय जाधवने. जनतेच्या विकासासाठी जनतेचा नवाज आहे अक्षय जाधव. गर्दी किती पण. मग अशी सकाळी मी आलो नंबर लावून. माझा 46 नंबर आहे. 12:30 बोलवलो म्हणजे. आणि सॅटर्डे हाफ डे असतो. साताऱ्यात कुठं पण जाऊ की स्पेशलिस्टकडे एवढी गर्दी असते. तर बघू आपल्याला 5वा नंबर असं मला अजून 1-2 नंबर आपल्या पुढे होते मग अशी बघू. दवाखान्यातलं काम झालं सगळं आणि एक काम झालं की दुसरं काम लागतं. आता जुईचं आहे ना, ग्रँड पॅरेंट डे शाळेत, तर तिची ड्रेपरी घ्यायला आलेलो पॅनावामध्ये. जाईनं पण खरं पार्टिसिपेट केलेलं आहे, पण जाई आजारी पडल्यामुळे जाईचं माघारी घेतला. कार्यक्रम झाला जायचं जरा. चला ते घेऊन आता डायरेक्ट घरी जातो. चल संध्याकाळी परत माघारी यायचं. नाक्यावर काय एवढी गर्दी, नेते येतात वाटतं. एक मन आहे की नाही बघा, ते बसेल बघा. बाबू जब मार्केट में जाओगे ना तब आते राल का भाव पता चलेगा. माझं तर तसं झाले, कोकण तसंच चालू झालंय माझं. हप्त्याला तसं जरा मला महागाई कळायला लागली. जायचं दातच पडलाय. कुठं पडलं जाई बघू? पडलं ना माझी तर म्हणले पडलं. जॉय कुठं आहे? जॉय भावड्या काय म्हणणार भावड्या. जॉय कुठं आहे? जॉय दिदी दाखव की ग. दिदी दाखवतच नाहीये. दिदी आता जरा बरे झाले. दात बिल काय दाखवायचं नाही. अरे वा 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 दीदी, थँक्यू. दीदीनं आणली मला कॉफी. दीदी आमची गुड गर्ल. बघ मला झोपत आली, मला कामच करू वाटत ना. थँक्यू दीदी. हसते पण आणि रडते पण. हो आता हसेल. आता काय हसते का रडते दिदी? दिदी काय करते? हसते का रडते? बघू काय ना दिदीला खाऊ आमच्या. दिदी सारखं गोड गोड खायचं नाही बघ. दुसरं सांग काहीतरी आणतो. भाकर उडेल मग बस. जुई जुई तर किती छान झाली. जुई झाली रेडी. जेड आमचं झालं रेडी. बघू जुडी कशी दिसते. भारी 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 भारी. किती छान दिसते बघू. वा वा वा. जेड कुठलं काय आहे तुमच्या स्कूलमध्ये? गॅदरिंग नाही, ग्रँड पॅरेंट्स डे. इधर छान दिसते का आमचं. गोलफिर अशी गोलफिर. वा 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 वा. आता हे सगळे चाललेत स्कूलमध्ये. जुईच्या जाईच्या. जाई आणि मी घरी आहे फक्त. मला म्हणते फोन आला तर तू कर. बोल. जाई आपली आजारी आहे ना, त्याच्यामुळे जायचे आपले बाबा सगळे लाड करतात. सगळे सारखे आपले काय नाही त्याला खाऊ मिळतोय का ना जाई. सारखी हो. मग मगाशी काय खाल्लं ते दादानी कुठलं चॉकलेट आणलेलं ते? हो पण तुझी करतात ना सगळे लाड करतात का नाही. आई काय म्हणत होतीस मगाशी? आजी झोपलेली आणि जीड म्हणते आजी हार आणायची नसती.
तू पण नाही ना हार मानत नाही आता काय करणार तू कधी करणार डान्स गॅदरिंगला पुढच्या जाई आमची खूप हुशार आहे माहिती का जाई म्हणते आता पप्पा आता जर मी आजारी असले मला डान्स करायला नाही मिळाला तर मी गॅदरिंगला डान्स करणार आणि सगळे प्राइज घेणार है ना जाई आमच्या अजिबात हार नाही मानत होय ना जाई मला हार्मोनी आवडतच नाही अरे वा ग माझं ग सोन्या नुसता गोंड्या मी ट्रॉफीज मिळवणार येस येस काय झालंय जुईच्या शाळेत कार्यक्रम आहे ते सगळे गेले तिकडे डान्सला जाई आणि मीच घरी जाई झोपली तिला जायला मी पडून दिलं काकीने तिकडे घेऊन गेलं तिला सो मी एकटा जातो मी काय करतोय मी चाललोय सातारला तिकडे जाऊन तिकडे जरा जाऊन प्रचाराकडे बाकी आता निघतो थंडी तर लय बेकार पडली हेल्मेट घालून जातो चला जरा तिकडे जाऊयात आपण जाधवांच्या प्रचाराकडे डेकरा मला हे पिलं माशी सोडा हिनिकचा सोडा पिला काय आलं तिथे जरा प्रचार तिथे थांबला होता तुम्हाला मी मागच्याच म्हणले बघा जरा कॉन्फिडन्शियल प्रचार असतो त्याच्यामुळे तिथे काय मी ब्लॉक करत नाही बरीच लोक येत जात असतात त्यामुळे ते काय बरोबर नाही तिथं आपण ब्लॉक करणं बाकी जेवण झाले तिथे जेवलो जाधवच्या तिथे व्हेज आपण जेवतो ते आणि थांबलो जरा प्रचार विचार केला पोरांना भेटलो सोडा पिला आता वाजलेत 11:15 घरी पोचले उद्या सुट्टी उद्या दिवसभर तिकडंच आहे सो हा ब्लॉग आता इथे संपवतो आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय बाय